नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत आंध्र प्रदेशामध्ये अमरावती या शहरामध्ये 125 फुटाची बुद्धमूर्ती आणि या बुद्धमूर्तीच्या खाली तथागत बुद्धांचे जीवन प्रसंग शिल्पे आणि जातक कथा शिल्प अशा पद्धतीनं भिंतीवर हुबेहूब या ठिकाणी चितारलेले आपण पाहत आहात। संपूर्ण या मूर्तीच्या खाली सभोवती संपूर्ण त्रिपिटक साहित्य, जातक कथा आणि तथागत बुद्धांच्या जीवनाचे प्रसंग अशा पद्धतीनं शिल्पबद्ध करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जसं चित्र काढावं अशा पद्धतीनं अत्यंत आखीव आणि रेखीव अतिशय सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी तथागत बुद्धांचे जीवन प्रसंग आणि स्तूप आणि जातक कथा शिल्प या भिंतीवर अशा पद्धतीनं चितारलेले आहेत। हजारो पर्यटक या ठिकाणी या अमरावतीमध्ये हे शिल्प पाहण्यास दररोज येत असतात। अशा पद्धतीनं आमची राजर्षी शाहू महाविद्यालयाची सहलसुद्धा आज 125 फूट उंचीची तथागत बुद्धाची भव्य मूर्ती पाहण्यासाठी आलेली आहे आणि या मूर्तीच्या खाली आपण पाहतात विविध शिल्पपट, जातक कथा शिल्पे आणि तथागत बुद्धांचे जीवन प्रसंग शिल्प। संपूर्ण बोधिचक्र, बुद्धांच्या विविध मुद्रा, बोधिवृक्ष, गृहत्यागाचा प्रसंग आणि हा आहे बुद्धस्तूप आणि बुद्धस्तूपाला वंदन करणाऱ्या विविध महिला आणि बोधिचक्र पाहतात आपण। तथागत बुद्धांची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा, बोधिचक्र आणि अमरावती बुद्धस्तूप। चल आंध्र प्रदेश अमरावती 125 फूट उंच तथागत बुद्धांची बुद्धमूर्ती आणि या बुद्धमूर्तीच्या खाली भिंतीवर अशा पद्धतीनं तथागत बुद्धांचे जीवन प्रसंग आणि जातक कथा अतिशय सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी भिंतीवर शिल्पबद्ध करण्यात आलेले आहेत। वर आहे तथागत बुद्धांचे विविध मुद्रेतील मूर्ती। हा आहे तथागत बुद्धांच्या अस्थिरवरती उभा केलेला प्राचीन बुद्ध स्तूपाची ही प्रतिकृती। मुचलिंद वृक्ष, नालगिरी हत्ती प्रसंग राजगीर, नालगिरी हत्ती प्रसंग राजगीर बिहार आणि हे प्राचीन बुद्ध स्तूप। अशा पद्धतीनं तथागत बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग या भिंतीवर शिल्पबद्ध करण्यात आलेले आहेत। अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे स्मारक या आंध्र प्रदेशामध्ये अमरावती शहरामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे। तथागत बुद्धांचा गृहत्याग, राजर्षी शाहू महाविद्यालयाची MA पाली द्वितीय वर्षाची सहल प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे सर, उपप्राचार्य प्राध्यापक सदाशिव शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली 1 आणि 2 डिसेंबर 2024 रोजी आंध्र आणि तेलंगणामध्ये अमरावती, धरणीकोटा आणि नागार्जुनकोंडा या प्राचीन बौद्ध स्थळांना भेट देण्यासाठी, तेथील स्तूपांचा, विहारांचा, बुद्ध मूर्त्यांचा, जातक कथांचा, शिल्पपटांचा अभ्यास करण्यासाठी ही सहल या ठिकाणी आलेली आहे। मी प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील, पाली विभाग, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर। आपण पाहतात चक्रवर्ती यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। धन्यवाद, धन्यवाद।